नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला, पण त्याची किंमत फक्त 7 लाख रुपयांचा दंड इतकीच आहे का? मुंबईकरांच्या सुरक्षेपेक्षा कंत्राटदारांचं संरक्षण महत्वाचं आहे का? दरवर्षी झाडांच्या छाटणीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात, तरी देखील पावसाळा आला की मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचं सावट का उभं राहतं? चेंबूरमध्ये झाड कोसळलं, एका निष्पाप विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महापालिकेचा चौकशी अहवालच आता वादाच्या भोवऱ्यात सापडला. महापौरांनीच हा अहवाल अमान्य केल्याचे संकेत दिलेले आहेत. मनसेनं गार्ड सुप्रिंटेंडेंट जितेंद्र परदेशी यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. दरम्यान झाडांच्या छाटणीच्या कंत्राटांमध्ये मोठा भ्रष्टाचार, अननुभवी लोकांना दिलेली जबाबदारी आणि बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी नियम डावलल्याचे गंभीर आरोपही आता समोर येऊ लागलेत. मात्र या आरोपांची स्वतंत्र चौकशी आणि अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाहीये. मग प्रश्न असा आहे की एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतरही जर फक्त दंडाची औपचारिकता होत असेल तर ही चौकशी आहे की दोषींना अभय? कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाच बळीचा बकरा बनवलं जात आहे का? झाडांच्या छाटणीच्या नावाखाली मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये पडणारी झाडं ही नैसर्गिक आपत्ती आहे का, की प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट व्यवस्थेचं चित्र? याच ज्वलंत मुद्द्यावर लोकशाही मराठीचे थेट सवाल आपण पाहणार आहोत, कारण मुंबईकरांच्या जीवाशी खेळ याला जबाबदार कोण आहे? बर, दुसरीकडे मुंबईची शान, पर्यटकांचं हक्काचं ठिकाण आणि लाखो मुंबईकरांच्या आठवणींना साक्षी असलेली जुहू चौपाटी. पण आज या चौपाटीचं वास्तव पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल. वाळूवरती पाय ठेवावा की कचऱ्यावर, असा प्रश्न पडावा इतकं भीषण आणि गलिच्छ चित्र इथे निर्माण झालेलं आहे. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती सौंदर्य नव्हे तर कचऱ्याचं साम्राज्य घेऊन येताना दिसतात. दुर्गंधी, प्लास्टिकचा खच आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांमध्ये तीव्र संताप आहे, तर स्थानिक नागरिक पालिका प्रशासनाला थेट जबाबदार धरताना दिसतात. बरं, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लोकशाही मराठीनं हा प्रश्न सातत्यानं लावून धरल्यानंतर अखेर पालिकेलाच मान्य करावं लागलेलं आहे की जुहू चौपाटी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा आणि आवश्यक मनुष्यबळच नाहीये. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती असताना प्रशासन झोपेत होतं का? लोकशाही मराठीनं प्रशासनाला जाब विचारल्यानंतरच पालिकेला जाग आलेली आहे का? आणि आता सुरू झालेली साफसफाई खरंच पुरेशी आहे की हे केवळ टीका शांत करण्यासाठीची तात्पुरती हालचाल आहे? स्थानिक नगरसेवकांचाही दावा स्पष्ट आहे, पालिकेची सध्याची यंत्रणा अपुरी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईच्या या प्रतिष्ठित समुद्र किनाऱ्यांचं सौंदर्य आणि स्वच्छता कशी टिकणार आहे? जुहू चौपाटीवरील या अस्वच्छतेचा लोकशाही मराठीनं पर्दाफाश केलेला आहे. याच प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. मुंबईमधील चेंबूर इथे 30 जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेनं सादर केलेल्या चौकशी अहवालावरून तीव्र संताप व्यक्त होतोय. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी हा अहवाल मान्य नसल्याचं सांगितलं. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी देखील या अहवालाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत यात अधिकाऱ्यांना दोषी धरायला हवं अशी मागणी महापौरांसह अनेकांना केलेली आहे. पाहूयात. मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. वृक्ष दुर्घटनेनंतर मनपाच्या चौकशी अहवालावरून तीव्र संताप. झाड कोसळण्याच्या दुर्घटनेचा अहवाल महापौरांना अमान्य. उद्यान अधीक्षक परदेशी
यांच्यावरील कारवाईचे महापौरांचे संकेत. चेंबूरमध्ये झाड कोसळून एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाचा संतापजनक कारभार चव्हाट्यावर आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाड छाटणीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कंत्राटं काढली जातात. पण धक्कादायक बाब म्हणजे ज्यांना झाडांचा, त्यांच्या संरचनेचा कोणताही अभ्यास नाही, अशा अनुभवी नसलेल्या आणि कंत्राटदारांच्या मर्जीतील लोकांना ही कंत्राटं दिली जातात, असा गंभीर आरोप आता होतोय. परिणामी चुकीच्या पद्धतीनं होणाऱ्या छाटणीमुळे झाडं कमकुवत होऊन कोसळत आहे आणि निष्पाप मुंबईकरांचे बळी जात असून मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आहे. संपूर्ण अहवाल मी वाचला. त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल, त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले पीएमसी त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे. आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख, अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भुर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे. तो मला मान्य नाही. हा जो अहवाल आलाय हा मलाही मान्य नाही. आणि महापौरांनी तर पहिलंच सांगितलं होतं की जे सिमेंटचं काम चालू होतं सीसी रोडचं, त्या सीसी रोडच्या स्लरी ज्या पातळ त्या कुठे ना कुठे झाडाच्या मुळांमध्ये जाऊन खट्ट बसतात. तज्ज्ञांचं मत आहे, ट्री तज्ज्ञ, झाड तज्ज्ञ, कुठेतरी प्रदूषण दूर करण्यासाठी आपल्याला फायदा मिळतोय, तर त्याच झाडांच्या मुळावर उठले. या घटनेच्या चौकशी समितीनं केवळ कंत्राटदार आणि त्यांना नेमणाऱ्या सल्लागार कंपनीला दंड ठोठावलाय. त्यावरून आता राजकारण तापलंय. एका निष्पाप मुलाचा बळी जातो, त्याची किंमत केवळ 7 लाख रुपये दंड एवढीच आहे का? हा सवाल आमदार चित्रा वाघ उपस्थित करतायत. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसंच या प्रकरणाची निष्पक्ष आणि नव्यानं चौकशी व्हायला हवी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. अशा लोकांनी अहवाल बनवावा आणि त्यांनी त्या छोट्याशा बाळाचं ज्या पद्धतीने, हा प्रशासकीय खून आहे, ज्या पद्धतीने 5 लाख आणि 2 लाख रुपये दंड करून सगळ्यांनाच निर्दोष केलं, सगळी जबाबदारी निसर्गावर ढकलून दिली. त्यामुळे हा जो अहवाल आहे हा कुणीही मान्य करणार नाही. हा अहवालच आम्हाला अमान्य आहे. आमचं स्पष्ट मत आहे की यामध्ये जे दोषी असतील, जे दोषी आढळतील, पुन्हा समिती व्हावी, पुन्हा सखोल चौकशी व्हावी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. या दुर्घटनेनंतर पालिकेनं नेहमीप्रमाणे हात झटकत फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. पण खरा सवाल हा आहे की मागील 15 वर्षांपासून उद्यान विभागाच्या सुपरिटेंडंट पदावर ठाण मांडून बसलेले जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये? लोकशाही मराठीला मिळालेल्या खळबळजनक माहितीनुसार अनेकदा बड्या बिल्डरांच्या फायद्याकरता झाडं छाटण्याकरता जितेंद्र परदेशी यांना मोठी आर्थिक रसद पुरवली जाते, असेही आरोप आता समोर आहेत. मग इतके गंभीर आरोप आणि दुर्घटना होऊनही परदेशी यांना अभय कोणाचं, हा सवाल आता पुढे आलाय. जितेंद्र परदेशी असू दे, कोण असू दे, जितेंद्र परदेशीचं तुम्ही वारंवार नाव घेता, त्याचाही आम्ही संपूर्ण अहवाल घेऊ की ते त्या पदावरती इतक्या वर्षापासून का आहेत. उद्यान विभाग आणि रस्ते विभाग या विभागांना क्लीन चिट. रस्ते किंवा पर्जन्य वाहिनीचं काम करताना झाडांच्या मुळांना हानी. मूळ कंत्राटदार आणि सल्लागारांवर किरकोळ आर्थिक दंडाची शिफारस. नैसर्गिक कारणांमुळे झाड पडल्याचा चौकशी समितीचा अजब सूर. याच मुद्द्यावर मनसे संतापलीये. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांनी आज थेट उद्यान विभागाचे सुपरिटेंडंट
जितेंद्र परदेशी यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली. केवळ खालच्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा न बनवता मूळ जबाबदार असलेल्या परदेशी यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी अशी ठाम भूमिका मनसेनं मांडली आहे. या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. 2 वर्ष तुमच्याकडे ट्री असे रिस्क असेसमेंट ही टेक्नॉलॉजी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वापरायला, असून वापरली नाही. तरी निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही. आम्ही जे आरोप काल केले, ज्या फॅक्ट्स आम्ही मांडल्या, त्या फॅक्ट्समधनं गार्डन सुपरिटेंडंट परदेशी यांना वाचवण्यासाठी म्हणून कालच्या काल हा अहवाल रात्री कसा आला. ह्या गोष्टी घडतायत. अशा अधिकारी जे आहेत त्यांना त्यांचं रेजिग्नेशन घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमचे ते परदेशी साहेब सुपरिटेंडंट आहेत. तर सुपरिटेंडंट असताना जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी आणि गगराणी साहेबांपासून सगळ्यांनी त्यांना सांगितलेलं असताना तरी देखील त्या पत्राकडे ते दुर्लक्ष करतात आणि पत्र कुठेतरी फाईलमध्ये ठेवून देतात. मला हा निग्लिजन्स जो आहे, हा निग्लिजन्समुळेच यंदाचा हा प्रसंग ओढावलाय. तर मला वाटतं परदेशी साहेबांनी स्वतःहून एक स्वतःचं आत्मपरीक्षण करून राजीनामा द्यायला हवा. केवळ सत्ताधारी भाजप पक्ष नाही तर स्थानिक नागरिक आणि मनसेसारख्या इतर राजकीय पक्षांनी देखील या अहवालाला चोरांची केलेली चौकशी असं म्हणत तीव्र विरोध दर्शवलाय. एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव जाऊनही पालिकेच्या यंत्रणेनं स्वतःचा बचाव केल्यामुळे चेंबूरसह संपूर्ण मुंबईत यावरून तीव्र संताप आहे. आता या सगळ्या दबावानंतर पालिका प्रशासन जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करणार का? वृक्ष संवर्धनाच्या नावाखाली पालिकेत चाललेला भ्रष्टाचार थांबवणार का? की भ्रष्टाचाराच्या झाडाला पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांचं खतपाणी असंच सुरू राहणार? असे अनेक प्रश्न या निमित्तानं मुंबईकरांना भेडसावत आहेत. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. चौकशी अहवालाचा घोळ या महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेला आहेत मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे, भाजपचे नगरसेवक आणि मुख्य प्रवक्ते नवनाथ बन. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. नवनाथजी, आपल्यापासून अर्थात सुरुवात करेल, कारण चेंबूर वृक्ष दुर्घटनेच्या चौकशी अहवालानं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली का हो? तुम्हाला काय वाटतंय? कारण महापौर तर असहमत आहेत या अहवालाबद्दल. नवनाथजी, अनम्यूट कराल प्लीज. विशालजी, अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीचा अहवाल समोर येणं. एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, काही विद्यार्थी जखमी देखील झाले आणि असं असताना त्याला कोणीच जबाबदार नाहीये. म्हणजे अधिकाऱ्यांनी आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी अशा पद्धतीचे अहवाल तयार केले जातात आणि ते प्रकाशित करून एक स्वतःची कातडी वाचवण्याचं हे धोरण आहे. परंतु एक लक्षात घ्या, हा अहवाल स्वीकारला जाणार नाही. जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. आणि ज्या परदेशी नावाच्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केलाय, गेली अनेक वर्ष हे परदेशी नावाचे अधिकारी एकाच डिपार्टमेंटला ठाण मांडून बसल्याचं देखील समोर आलंय. विशालजी, अतिशय गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसापासून वृक्ष छाटणीचं जे टेंडर असतं ते बिलो 30% म्हणजे 30% कमी आणि टेंडर घेतलं जातं. त्या अशा लोकांना टेंडर दिलं जातं ज्यांचं बिलो 30%. म्हणजे ते काम काय करतात? जे 30% कमी आणि टेंडर घेतात ते खरंच काय काम करतात हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या या दुर्घटना घडतायत. महापालिकेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला आणि हा जो अहवाल आहे हा अतिशय गंभीर आहे. खरं तर महापालिकेमध्ये आता पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या एका याच्यावर विशेष सभा घेऊन या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. कारण अधिकारी स्वतःला असं कातडी बचाव म्हणजे गेंद्याची कातडी जरी जरा मऊ असेल अशी अवस्था या अधिकाऱ्यांची आहे. एक चिमुकला मृत्युमुखी पडतो, काही विद्यार्थी जखमी होतात आणि अहवाल येतो की याच्यामध्ये कोणीही दोषी नाही. अतिशय गंभीर आहे. आणि संदीपजी देशपांडे यांनी ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं की या टेक्नॉलॉजीच्या मार्फत मुंबईतल्या सर्व झाडांची तपासणी करावी, त्यांची मुळं काय, सध्या काय स्थिती आहे, अशी अद्ययावत टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे. असं असताना हे परदेशी नावाचे अधिकारी त्याला चालढकलपणा करतायत. वेळोवेळी पत्र देऊन, निवेदन देऊन देखील
त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे अतिशय गंभीर आहे. आणि अशा निर्डावलेल्या अधिकारी नक्कीच नवनाथजी, तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापासून दुरावलेला यावेळेला. संदीपजी आपल्याकडे येतो. चेंबूरमधली वृक्ष दुर्घटना जी आहे त्यात एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला. बीएमसीच्या चौकशी अहवालानं तुम्हाला समाधान आहे का संदीपजी? मुळात हा जो अहवाल ज्यांना चौकशी करण्याचा अधिकार दिलेला किंवा ज्यांची नेमणूक झालेली चौकशी करायची, हे कोण होते? हे 2 अधिकारी विशेष अभियांत्रिकी विभागाचे होते. हो. आता विशेष अभियांत्रिकी विभागाचं एक्सपर्टी ही झाड का पडलं किंवा का नाही पडलं किंवा काय त्याच्यामध्ये दोष होते, काय होतं, मला असं वाटतं यांची ही एक्सपर्टीज नाहीये. तुम्ही कोणीतरी आरबीओ कल्चरिस्ट नेमायला पाहिजे होता, ज्यांचा या संदर्भातला अभ्यास आहे. ते काय करतात, त्यांच्याकडे विविध प्रकारची उपकरणं असतात, ज्या उपकरणाच्या माध्यमातून कुठे झाड पोकळ झालंय का, कुठली फांदी हे झाड पडू शकतं का, हे झाड वाचवता येऊ शकतं का, वाचवता येतं कुठली औषधं त्याला दिली पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारी जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना मुळातच काम दिलं नाही. आज जो नवनाथनी उल्लेख केला, हे माझ्याकडे पत्र आहे, हे पत्र मी तुम्हाला दाखवतोय. ह्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेरा लिहिलाय. हे पत्र आहे जानेवारी 2025चं. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणतात की एक्झामिन अँड डू द नीडफुल. मुख्यमंत्र्यांनी सांगून हा परदेशी सारखा अधिकारी एवढा निर्डावलेला आहे की तो कॉग्निझन्स घेत नाही. बरं, आज तुम्ही म्हणता कोणाचा दोष नाही, मग मला सांगा, या पत्राप्रमाणे जर त्या ट्रीची, त्या झाडाची ट्री रिस्क असेसमेंट ही जर झाली असती की बाबा हे झाड पडणार आहे, हे जर आधीच लक्षात आलं असतं तर ते कापलं गेलं असतं. पण ती ट्री रिस्क असेसमेंटची मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन पण अधिकारी करत नाहीत. त्या अधिकाऱ्यांना तुम्ही क्लीन चिट देता का? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि कुठला तरी खालच्या अधिकाऱ्याचा बळी द्यायचा आणि वरचे अधिकारी ज्यांनी पॉलिसी ही तयार करायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पॉलिसी तयार करायची नाही आणि त्या अधिकाऱ्यांना आपण निर्दोष सोडायचं. आमची ही मागणी आहे की तात्काळ अतिशय न्यूट्रल अशी कमिटी, तज्ज्ञांची कमिटी नेमली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरबीओ कल्चरिस्ट असतील, जे वृक्ष तज्ज्ञ असतील, त्यांची समिती नेमली पाहिजे जी तटस्थ असेल. महानगरपालिकेचे अधिकारी नाही, तटस्थ समिती नेमली पाहिजे. याचा अहवाल गेला पाहिजे. जे अधिकारी वर्षानुवर्षे खुर्ची उभवत आहेत यांच्या पार्श्वभूमीवर लाथा मारून यांना आखून दिले पाहिजेत. जर एखादा लहान मुलाचा जीव जात असेल आणि महानगरपालिका स्वतःचे हात मोकळे करायला बघत असेल तर मला असं वाटतं त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. बरोबर, कारवाईची मागणी तुम्ही करता. आणि एक तांत्रिक मुद्दा जो तुम्ही उपस्थित केला ज्याच्याशी नवनाथ बनई सहमत होते मगाशी. नवनाथजी, तेव्हाचाही मुद्दा तुम्ही पूर्ण करू शकता. त्या पुढे जाऊन जो संदीपजींनी आता महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की अहवालामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती थेट जबाबदारी निश्चित झालेली नाही, त्यामुळे उत्तरदायित्वाचा प्रश्न कायम राहतो ना. उत्तरदायित्व नेमकं कुणाचं, अशा गेलेल्या बळींचं. आणि कारण बळी गेल्यानंतर त्या कुटुंबाला कुठल्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं, मात्र अजूनही या संदर्भातली जबाबदारी निश्चिती होत नाही. हे आश्चर्यकारक आहे नवनाथजी. विशालजी, जे कोणी ते परदेशी नावाचे अधिकारी आहेत त्यांना निलंबितच केलं पाहिजे. कारण एवढा चालढकलपणा कुठल्याही प्रशासनामध्ये केला जात नाही. अशा पद्धतीचा चालढकलपणा आणि एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष तुम्ही ठाण मांडून बसता, एकाच ठिकाणी असता आणि कंत्राटदारांना कशा पद्धतीने सहकार्य केलं हे देखील दिसते. म्हणजे वृक्ष छाटणी मुंबईमध्ये मे पासून करायला पाहिजे, यावेळेला त्याची सुरुवात झाली नाही. वेळोवेळी सभागृहामध्ये हा विषय मांडला तरी देखील त्याच्याकडे डोळेझाक केली गेली. आणि जो मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की मुंबईतल्या वृक्षाचा पूर्ण अभ्यास करावा आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यातले कुठले वृक्ष खराब झालेले आहेत, काय त्याचा सगळा शेरा मारलेला असताना देखील हे जर अधिकारी करत नसतील तर हे गंभीर आहे. दुसरी एक गोष्ट, मी स्वतः 8 दिवसापूर्वी माननीय महापौर आणि आयुक्तांनी देखील पत्र लिहिलं होतं की मुंबईमध्ये यावेळेला सर्वात जास्त वृक्ष पडलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये असताना एक अभ्यास गट ज्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी नसतील, वनस्पतीशास्त्र असतील, पर्यावरणाचे अभ्यासक असतील, अशांचा एक उच्चस्तरीय अभ्यास गट स्थापन करून या घटना वारंवार आणि पुन्हा होणार नाहीत. कारण
चेंबूरची घटना झाल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये जवळपास 300-400 झाडं पुन्हा कोसळली आणि आता देखील पाऊस थांबलेला आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देखील पुन्हा झाडं कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वर्षानुवर्ष आता काल आणखी एक अहवाल आला की ज्या झाडामध्ये खड्डे असतील ते सिमेंट कॉन्क्रीटने बुजवा. काय म्हणजे फारच गंभीर आहे. आणि अशा पद्धतीचे अहवाल, अशा पद्धतीच्या शिफारसी जर का केल्या जातील की सिमेंट झाडाच्या बुंद्याला सिमेंट कॉन्क्रीट टाका, म्हणजे हे फारच झालं. अशा पद्धतीचे लोक जर का कारभार करत असतील आणि वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसत असतील तर हे गंभीर आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील घालणार आहे की आपण देखील लक्ष घालावं. खरं तर हा मुख्यमंत्री साहेबांचा अखत्यारीतला विषय नाही, परंतु मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही या विषयात लक्ष घाला आणि जे कोणी असे अधिकारी असतील जे निर्ढावलेले आणि वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसून अशा पद्धतीचे अहवाल तयार करतात, एका चिमुकल्याचा जीव जातो आणि सांगितलं जातं की याला कोणीही जबाबदार नाही, 7 लाख रुपये फक्त त्या कंत्राटदाराला दंड आकारला जातो. हा कंत्राटदार यांचा कोण लागून गेलाय? या कंत्राटदाराला बिलो 30 अशा पद्धतीचं हे कंत्राट दिलं जातं. बिलो 30 इमॅजिन करा हा काय काम करत असेल. जे टेंडर ठरलं होतं त्याच्यापेक्षा बिलो 30 अशा पद्धतीचं हे कंत्राट दिलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं कामच करू शकत नाही. परंतु याच्यामध्ये साटलोट असल्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना होत नाहीत. म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदाराला तर आयुष्यभरासाठी ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे की या कंत्राटदाराला पुन्हा मुंबई महापालिकेचं कुठलंही काम देऊ नये, अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे. ही मागणी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी करणार आहे आणि आयुक्तांकडे देखील करणार आहे. नवनाथजी, जसं तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांना देखील आपण या संदर्भामध्ये विनवणी करणार आहात, संदीपजींनी देखील दाखवलं की मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जो पेपर आता यावेळेला संदीपजी आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवत होते की त्यामध्ये परीक्षण करा आणि योग्य ती कारवाई करा असं म्हटलेलं होतं. संदीपजी, अहवालात कंत्राटदार आणि सल्लागारावरती ठपका ठेवण्यात आला, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झालेली दिसून येत नाही. याकडे तुम्ही कसं पाहताय? निश्चितपणे केलेली नाहीये. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2-2 वर्ष काम करायचं नाही. हे जे कंत्राट नेमलेले आहेत, म्हणजे आता जो नवनाथ सांगतोय 30% बिलो, तुम्हाला माहितीये का या कंत्राटामध्ये ज्या अटी ठेवलेल्या, आता समजा आपण वृक्ष छाटणीचा कंत्राट देतोय तर त्याचा किमान एक्सपिरियन्स आपण बघितला पाहिजे की नाही, की याला वृक्ष छाटणीचा काय एक्सपिरियन्स आहे. त्या कंत्राटामध्ये असं म्हटलंय, त्या कंत्राटाची कॉपी माझ्याकडे, मी पाहिजे तर ती नवनाथजींना पण दाखवू शकतो. नवनाथजी, त्या कंत्राटामध्ये असं म्हटलंय की तुम्हाला नाले सफाईचा अनुभव असेल किंवा गटर बांधणीचा अनुभव असेल किंवा काय असा कुठलाही अनुभव असेल तर तुम्ही वृक्ष छाटणीच्या कंत्राटदारासाठी पात्र होऊ शकता. मला सांगा की वृक्ष छाटणीच्या कंत्राटदाराला वृक्ष छाटणीचा अनुभव गरजेचा नाही, असं कंत्राट काढतात हे परदेशी सारखे अधिकारी. आणि वरनं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिता की सिमेंट कॉन्क्रीट भरा नाहीतर पॉलियुरिथिन फोम भरा. हा कुठला माणूस बसवला आपण महापालिकेने त्या ठिकाणी त्या याच्यावर, आणि त्या माणसावर कारवाई करायची इच्छा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाही. सगळं राजकारण, मी तर नवनाथला सांगेन, नवनाथ माझा मित्र आहे, नवनाथ सगळं राजकारण गेलं चुलीत, पण या अधिकाऱ्यांना धडा शिकवा. काय असेल ते आपण नंतर बघू, आपलं राजकारण, पण हे अधिकारी सरळ झाले पाहिजे. नक्की संदीपजी, तुम्ही आवाहन करताय. नवनाथजींनाच मला विचारायचं की उद्यान अधीक्षक असलेले जितेंद्र परदेशी यांचा मगासपासून उल्लेख सुरू आहे. या संदर्भातला पाठपुरावा देखील आम्ही केला. स्वतः महापौर बोलल्या की मी या संदर्भातला अहवाल मागवेल. मात्र आता जितेंद्र परदेशी यांच्या भूमिकेचं स्वतंत्र मूल्यमापन व्हावं अशी तुमची भूमिका आहे का? निश्चितपणे मी संदीपजींच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे की अशा अधिकाऱ्यांना कुणीही पाठीशी घालू नये. कारण आम्ही राजकारण करू, आम्ही भांडू एकमेकांशी, परंतु ज्या पद्धतीने एका चिमुकल्याचा जीव गेला आणि उद्या आणखी जीव जाणार आहेत, म्हणजे एका जीव जाऊन हे थांबणार नाहीये. उद्या मुंबईमध्ये पाऊस आल्यानंतर आणखी झाडं कोसळणार आहेत आणि अशा पद्धतीची यावेळेला म्हणजे यांचं साठवलोट कसं असतं, मला जी एक माहिती मिळाली त्यानुसार की अशी झाडं तोडतात की जी झाडं मोठी आहेत, जी झाडं स्मशानभूमीमध्ये विकता येतील अशी मोठी मोठी झाडं तोडली जातात. छोट्या छोट्या फांद्या हे कट करत नाहीत, कारण यांना कुठलाही शास्त्रीय अभ्यास नाहीये. म्हणजे ज्या संदीपजींनी ज्याचा उल्लेख केला की नाले सफाईवाले तुम्ही झाडं कसं काय तोडू शकता हो, तुम्हाला तिथे एक्सपर्ट पाहिजे, कुठलं झाड तोडायचं, कुठली फांदी तोडायची. परंतु जाणीवपूर्वक कुठली झाडं तोडली जातात जी मोठ्या मोठ्या बुंद्याची झाडं आहेत, जी यांना विकून पुन्हा पैसे कमावतील, अशा पद्धतीची झाडं तोडण्याचा पराक्रम या कंत्राटदारांनी अनेक केला. अनेक तक्रारी देखील आमच्याकडे आल्यात की अशा पद्धतीची झाडं छाटली जातात की जी झाडं स्मशानभूमीमध्ये लाकूड विकण्यासाठी वापरली जातात किंवा जी विक्रीसाठी वापरली जातात, अशा झाडांची छटाई आणि अशा झाडांची छाटणी केली जाते. फक्त फायदा बघितला जातो आणि फायदा बघून
त्या कंत्राटदाराची घरं भरली पाहिजे, त्या कंत्राटदाराला पैसे मिळाले पाहिजे, यासाठी जर का अधिकारी कामं करत असतील तर मग सामान्य माणसाचं काय होणार गंभीर आहे? एका चिमुकल्याचा जीव गेला, उद्या पावसानंतर आणखी देखील गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आता 20 तारखेनंतर पुन्हा 5 दिवस मुसळधार पाऊस आणि सोसायटीचा वारा येणार आहे. आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष छाटणी झालेली नाही. संदीपजी, माझ्या स्वतःच्या वॉर्डामध्ये अधिकाऱ्यांना मी 10 वेळेला फोन करतो की वृक्ष छाटणी झाली नाही, तरी देखील हे कंत्राटदाराची लोक येत नाहीत. अशा पद्धतीची गंभीर अवस्था आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच लक्ष घातलं पाहिजे. आयुक्तांना स्पष्टपणे निर्देश दिले पाहिजे की हे जे वर्षानुवर्षे एकाच खुर्ची उभवण्याचं काम करतात, सर्वसामान्य मुंबईकरांना भेटीस धरण्याचं काम करतात आणि अशा पद्धतीची क्लीन चिट देण्याचं काम करतात, त्यांच्यावर गंभीर कारवाई केली पाहिजे. हा मुद्दा राजकारणाचा नाही. कुठेही या मुजोर अधिकाऱ्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या मताशी मी पूर्ण सहमत. बरोबर आहे. प्रश्न खरं तर मुंबईकरांच्या जीवाचा आहे, त्यांच्या सुरक्षेचा आहे. संदीपजी, मुंबईतल्या वृक्ष व्यवस्थापनाची जबाबदारी उद्यान विभागाकडे असतानाही उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी व्हायला तर हवीच. मात्र मुंबईकरांचा जर जीव जात असेल तर मला सांगा ना की सत्ता परिवर्तन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, आता ज्या वेळेला अधिकारी समोर येताना दिसत आहे, इतके वर्ष त्यांना पोचणारं कोण, हा प्रश्न कोण विचारणार? निश्चितपणे आपल्याला माहित असेल तर गेल्या 10 वर्षापासून मी ज्यावेळेला नगरसेवक होतो तेव्हाही आणि आत्ताही मी सातत्याने ही भूमिका घेतोय की कुठलीही घटना घडली आणि किंवा कुठलंही काम असेल, याच्यासाठी कुठला अधिकारी कशाला जबाबदार आहे, मला असं वाटतं याची जोपर्यंत निश्चिती होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांचा मुजोरपणा चालूच राहणार. आपल्याला आठवत असेल तर मी नगरसेवक असताना ज्या वेळेला रस्ते खराब होते, मी कुठलंही राजकारण केलं नाही, कारण मला माहिती होतं रोड इंजिनियर या गोष्टीला जबाबदार आहे. ठीक आहे, म्हणजे एक प्रशासन एक भाग आहे, त्याच्यावरती एक सत्ताधारी म्हणून आहे, पण सत्ताधाऱ्यांची किंवा नगरसेवकांना कुठला पगार देत नाही तुम्ही. या अधिकाऱ्यांना आपण पगार देतो ही कामं करण्यासाठी, आणि ज्यांना आपण पगार देतो, लोकांचे टॅक्स मधले पैसे देतो, ते अधिकारी काम करत नसतील तर त्याची जबाबदारी निश्चिती झाली पाहिजे. आज नाही तर अशा प्रकारचा अहवाल येतात आणि सगळ्यांना क्लीन चिट देतात. उद्या रोडला खड्डे पडले तर कुठला रोड इंजिनियर जबाबदार आहे, त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. उद्या जर समजा नाले तुंबले तर ते नाले सफाई बघणारा इंजिनियर कोण आहे त्याच्यावर जबाबदारी निश्चिती झाली पाहिजे. होतं काय, सगळे पक्ष एकमेकांना दोष देत बसलेले असतात आणि अधिकारी याचा गैरफायदा घेतात आणि मजा मारत असतात. मला असं वाटतं या गोष्टीला आळा घातला पाहिजे, प्रतिबंध केला पाहिजे आणि सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन या अधिकाऱ्यांची मुजोरी मोडली पाहिजे. गेल्या 5 वर्षात प्रशासन एकदम माजलं होतं, कारण कुठला नगरसेवक प्रश्न विचारणारा नव्हता, कुठलं सभागृह नव्हता, त्यामुळे ती लागलेली सवय आहे ना ती अजून कंटिन्यू होती यांची. बरोबर आहे, आणि ती सवयच मोडीत काढणं आता अत्यंत गरजेचं आहे. जाता जाता नवनाथजी, एक प्रश्न आहे, वृक्ष व्यवस्थापनासाठी सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा अपुरी पडते का हो? कारण मुंबईतल्या धोकादायक वृक्षांचं GIS मॅपिंग असेल, नियमित ऑडिट असेल आणि तृतीय पक्ष तपासणी बंधनकारक करायला हवी का? थर्ड पार्टीकडनं ज्यावेळेला ऑडिट होतं त्यावेळेला सत्यता समोर येते. या विषयावरती कसा प्रकाश टाकाल? विशालजी, मॅन पॉवर कमी पडते निश्चितपणे, पण मॅन पॉवर कमी पडल्यामुळेच अशा पद्धतीचे कंत्राटदार आपण नेमतो आणि त्या कंत्राटदाराने काम करणं अपेक्षित आहे. परंतु संदीपजींनी त्याचा उल्लेख केला की गेल्या 4-5 वर्षामध्ये कुठलंही नियंत्रण या अधिकाऱ्यांवर नव्हतं. मनमानीपणा, मुजोरी, वाटेल तसा कारभार. कारण गेल्या 4 वर्षामध्ये एक नगरसेवक अस्तित्वात नव्हता, प्रभाग समिती, स्थायी समिती अशी कुठलेही प्रश्न नव्हते. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मुजोरी आलेली आहे आणि वाटेल तसं, म्हणजे लाख 1.5 लाख रुपये पगार एका अधिकाऱ्याला आहे. तुम्हाला त्याचं काम जर करता येत नसेल तर मग हे तुम्ही द्रोह करतात. हा महाराष्ट्र द्रोह आहे, हा मुंबईशी द्रोह आहे. तुम्ही मुंबईचा पैसा घेणार, मुंबईच्या जीवावर तुमचं पोट भरणार आणि तुम्ही अशा पद्धतीचं जर काम करत असाल तर हा मुंबईकरांशी केलेला द्रोह आहे. आणि गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय कारभारामध्ये ही मुजोरी अधिकाऱ्यांची असेल, प्रशासनाची असेल, ती खूप वाढलेली आहे. परंतु आता या प्रकरणामध्ये स्वतः आयुक्तांनी देखील गंभीर दखल घेतली पाहिजे. आणि जो संदीपजीने उल्लेख केला की एक स्वतंत्र अभ्यास गट, मी देखील आयुक्तांना आणि महापौरांना पत्र दिले की एक स्वतंत्र अभ्यास गट वृक्षाबाबत, कारण मुंबईमध्ये वृक्ष हे आपल्या सगळ्यांची फुफ्फुस असतात. वृक्ष जगली पाहिजे, ती वाढली पाहिजे. नुसती वृक्षतोड करून होणार नाही, दिसेल ते झाड कापा अशा पद्धतीचा कारभार देखील चालणार नाही. त्यामुळे एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्याचा अभ्यास गटाच्या माध्यमातून हा पूर्ण अहवाल आला पाहिजे. आणि आज जो चेंबूरचा अहवाल आलाय तो आम्ही पूर्णपणे नाकारतोय.
पुन्हा एकदा नव्याने एक कमिटी ज्याच्यामध्ये अधिकारी नसतील आणि अशा पद्धतीची लोक नसतील, पुन्हा एकदा हा नव्याने चौकशी करून नक्कीच. या जो कोणी दोषी अधिकारी आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल. नक्कीच कारवाई व्हावी. संदीपजी, शेवटचा प्रश्न, धोकादायक वृक्षांची यादी, तपासणी आणि देखभाल प्रक्रियेत नेमका दोष कुठे आहे? म्हणजे या प्रकरणाची न्यायालयीन किंवा मग स्वतंत्र चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे का? नाही, मुळात दोष बघा, दोष असा आहे की आता समजा माझं हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, तर आपण अस्थिरोग तज्ञाला विचारणार नाही ना की हार्टचं ऑपरेशन कसं बरोबर आहे. करायचं. त्याच्यासाठी हार्टचं स्पेशलिस्ट पाहिजे आपल्याला. आज जी कामं कंत्राटदारांना आपण दिली आहे त्या कंत्राटदारांची लायकी नाहीये, त्यांची ती हेच नाहीये कॅपॅसिटी की त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा. मुळात ज्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या लोकांना आपण नेमतच नाही आहोत आणि अधिकाऱ्यांना हेच कळत नाहीये की आपण कोणाला नेमावं, या गोष्टीसाठी एक्सपर्ट कोण आहे. आता समजा झाडाचं आरोग्य तपासायचं आहे तुम्हाला, तर त्याला तुम्हाला आरबीओ कल्चरलिस्ट लागणार आहे, त्याला तुम्ही हॉर्टिकल्चरलिस्ट आणून उपयोग होणार नाही. म्हणजे हृदयाचं ऑपरेशन करायचं तर अस्थिरोग तज्ञ आणून उपयोग होणार नाही, त्याला हृदयाचंच स्पेशलिस्ट लागणार. मला वाटतं हे ज्या अधिकाऱ्यांना कळत नाही त्यामुळे हा सगळा झालेला घोळ आहे. मुळात तिथे सुसंस्कृत, सुशिक्षित, ज्याला या सगळ्या गार्डन डिपार्टमेंटचं नॉलेज अशा प्रकारचा अधिकारी आणला पाहिजे, तर तो या गोष्टी स्ट्रीमलाईन करेल. मला वाटतं याच्यामध्ये जसं नवनाथ म्हणाला की बाहेरचे जे तज्ञ लोक आहेत त्यांची समिती नेमून त्यांच्या शिफारसी घेतल्या पाहिजे. बरोबर आहे. एकतर उपाययोजनांवरती आज आपण चर्चा केलेली आहे आणि तुम्ही दोघंही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. मुंबईचे प्रमुख आकर्षण आणि पर्यटकांचं हक्काचं ठिकाण असलेल्या जुहू चौपाटीला सध्या कचऱ्याच्या विळख्यानं ग्रासलेलं आहे. समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणावरती पसरलेल्या कचऱ्याच्या या साम्राज्यामुळे पर्यटकांमध्ये तर तीव्र नाराजी आहेच. स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पालिकेकडे पुरेशी यंत्रणा आणि आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचा थेट आरोप आता स्थानिकांकडून केला जातोय. याबाबत लोकशाही मराठीनं सातत्यानं हा प्रश्न लावून धरल्यावर पालिकेनं त्यांच्याकडील यंत्रणा अपुरी असल्याची कबुली दिलेली आहे. पालिकेनं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन इथल्या साफसफाई नियमित करावी, यासाठी लोकशाहीनं प्रशासनाला प्रश्न विचारल्यावरती खडबडून जागी झालेल्या पालिकेनं आता जुहू चौपाटी स्वच्छ करण्यास सुरुवात केलेली असली तरी ती यंत्रणा अपुरी असल्याचं स्थानिक नगरसेविकेचंच म्हणणं आहे. जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य, पालिकेच्या ढिसाळ कारभारावर स्थानिक आक्रमक. लोकशाही मराठीवर बातमी दाखवताच पालिका प्रशासनाला जाग. मुंबईचे प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या जुहू चौपाटीला सध्या कचऱ्याच्या समस्येने गंभीरपणे ग्रासले. या चौपाटीवर देश विदेशातून हजारो पर्यटक दररोज भेट देतात. ही चौपाटी स्वच्छ ठेवण्याची मुख्य जबाबदारी पालिकेची आहे. त्यासाठी पालिकेने लाखो रुपयांचे कंत्राट दिले. मात्र मनुष्यबळाचा कमी वापर आणि कमी यांत्रिक वाहने अशी थातूर मातूर उत्तरं देत संबंधित कंत्राटदार नियमितपणे चौपाटीची साफसफाई करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत लोकशाही मराठीने सातत्याने मुद्दा लावून धरलाय. स्थानिक नागरिक, स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक पालिका प्रशासनाकडून लोकशाही मराठीने त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात प्रशासनाकडून नियमित साफसफाई केली जात नसल्याचंच वास्तव उघड झालंय. पालिका यासाठी लाखो रुपयांचे कंत्राट देत असतानाही चौपाटीची साफसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. मुंबईमधलं प्रसिद्ध असलेलं जुहू चौपाटी हे पर्यटन स्थळ आहे आणि याच जुहू चौपाटीवरती सध्या आपण पाहतोय की प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर याच कचऱ्यामुळे समुद्राचं पाणी देखील खराब झालेलं पाहायला मिळतंय. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवरती मुंबई महापालिकेकडे कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी यंत्रणा सज्ज का नसते, असा संतप्त सवाल मुंबईकर विचारत आहेत. पहिले कॉन्ट्रैक्ट बेसिस पे काम होता था, अब बीएमसी खुद कर रही है. तो बीएमसी खुद कर रही, तो पहले क्या होता था कि डबल पाली काम होता था, तीन पाली काम होता था, तो आपको क्या इतना कचरा रहता नहीं था. अब सिंगल पाली में आपका काम होने वाला नहीं और उनको कोई ट्रक भी है ना मुहैया नहीं होती कि यहाँ से वो बाहर जा सके. त्रास तर होतोच आहे, कारण प्लास्टिकवरनं चालता पण येत नाहीये. गेले कित्येक दिवस हे चालू आहे आणि त्याच्यावर सोल्युशन अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही, पण लोक काम करतायत, चालू आहे त्यांचं काम. पालिका प्रशासनाला काय आव्हान कराल, कारण तुमच्यासारखे अनेक लोक आहेत. मशिनरीची व्यवस्था करावी
लेबर स्टाफ वाढवावा त्यांनी. आता जे 40-50 लोक काम करतात त्याच्या जे 100-1 लोक काम करायला दिले त्यांनी तर थोडाफार फरक पडू शकेल. इथं दुर्गंधी येते, इथं आपल्याला योगा करता येत नाही, एरोबिक्स करता येत नाही, अत्यंत दुर्गंधी असं वातावरण तयार झालं आहे आणि आरोग्याची समस्या सुद्धा निर्माण होणार आहे. आणि प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी आणि मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवाव्यात, ही एकच विनंती आहे. जुहू किनाऱ्यावर प्लास्टिक, थर्माकॉल आणि ओल्या कचऱ्याचे ढीग साचले. कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री अत्यंत अपुरी आहे. यंत्रणा अपुरी असल्याने स्वच्छतेची गती मंदावली असल्याचा स्थानिकांनी दावा केलाय. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने रोगाचा प्रादुर्भाव. जुहू किनाऱ्यावरील साचलेल्या कचऱ्यामुळे पर्यटकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास. या वाढत्या समस्येवर स्थानिक नगरसेविका सुधा सिंग यांनी देखील पालिका प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवलाय. पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे जुहू चौपाटीची ही दुर्दशा झाल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र त्याचवेळी त्यांनी कामाच्या व्याप्तीवरही बोट ठेवलं. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ आणि गाड्यांची संख्या खरोखरच अपुरी आहे. हा कचरा एवढ्या प्रचंड प्रमाणावर आहे की एका दिवसात संपूर्ण किनारा स्वच्छ करणे सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेला शक्य नाही, अशी कबुली स्थानिक नगरसेविका सुधा सिंग यांनीच दिली. इथल्या स्थानिक नगरसेविका आहेत माझ्यासोबत, सुधा सिंग. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. कोट्यवधी रुपये पालिका प्रशासन या सगळ्याच बीच क्लिनिंग असेल, नालेसफाईसाठी लावत असते. मग नेमकं काय कारण आहे? कुठे कॉन्ट्रॅक्टदाराची काही चुकी आहे का? काय आहे नेमकं? पहले कॉन्ट्रैक्टर ही काम करता था, अभी कॉन्ट्रैक्ट नहीं है. अभी डायरेक्ट बीएमसी अपने हाथ में लिया है इसको और ये बीएमसी करती है. पर इसमें अभी प्रॉब्लम क्या हो रही है कि अभी वर्कर भी कम है. इन सब चीजों पे हमारे प्रशासन को ध्यान देना चाहिए, बीएमसी को. और हम देखते हैं, हम लोग बात कर रहे हैं इस पे. अगर इन्होंने ध्यान नहीं दिया तो कुछ तो हमें जनता पब्लिक के साथ मिलकर कुछ तो करना पड़ेगा. मेन पावर बंदे को, वर्कर को, उनको बढ़ाना चाहिए, आदमियों को. और उसके साथ साथ गाड़ियां भी कंटिन्यू होना चाहिए, क्योंकि वो तो अभी 2 गाड़ी दी है जो क्लीन करती है, कचरा लाके वो साइड में रखती है, वापस हाई टाइट आता है वापस. तो उनको मतलब क्या हुआ काम करने का? इसे छोड़ दो. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत स्वतः नगरसेविका सुधा सिंग आहेत, सामाजिक कार्यकर्ते अनिल देसाई आहेत आणि मनसेचे नेते संदीपजी देशपांडे देखील आहेत. तीनही मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. सुधा जी, आपसे शुरुआत करूंगा. जुहू सबसे सुंदर बीच, पूरे देश दुनिया से लोग यहाँ पर आते हैं. क्या लगता होगा कचरा देखकर? रील्स में दिखना और रियलिटी में देखना जुहू चौपाटी अलग ही नजर आती है. कचरे का क्या किया जाए बताइए, इमेज का क्या किया जाए बताइए. कचरे का देखिए, ये जब भी बारिश, मानसून में बारिशों में ये ऐसी परिस्थिति हर साल होती है. ऐसी बात नहीं कि ये फर्स्ट टाइम हुआ है, हर साल होता है ये. पर हाँ, ये जरूर है कि जो प्राइवेट कॉन्ट्रैक्टर होते थे जी, वो इस साल अभी वर्तमान में बीएमसी उनको हटा के बीएमसी खुद कर रही है. जिसमें हमें मतलब ऐसा लगता है और है भी ये कि जो पावरमैन, जो आदमियों को, जहाँ पे मजदूर जो हमारे वर्कर हैं, सुधा जी आप कंटिन्यू बात कर सकते हैं, आपकी आवाज आ रही है मुझे. जी जी. तो जिसकी वजह से जहाँ पे हमें अभी एटलीस्ट कम से कम बीएमसी को ये चाहिए कि ये बारिश जो मानसून हमारे यहाँ 4 महीने, 3 से 4 महीने तो होते ही होते हैं, इसमें उनको जो हमारे वर्कर हैं उनको जहाँ लगता है कि नहीं यहाँ 50 चाहिए या 80 चाहिए, वो बढ़ाना चाहिए उनको. जेसीपी उनको बढ़ाना चाहिए, कंटिन्यू रखना चाहिए. गाड़ियां जो कचरा लेके जाती है ये उनको देना चाहिए, ताकि पब्लिक को, हमारी जनता को वहां परेशानी ना हो. बराबर आहे सुधा सिंग जी. संदीप जी, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की स्थानिक नगरसेविका सांगतायत की त्या ठिकाणची यंत्रणाच कमी पडते. मला एक सांगा संदीप जी, मनसे सातत्यानं मुंबईकरांचे प्रश्न मांडते. पंचतारांकित जुहू चौपाटीवर येणारा कचरा हे नेमकं काय दर्शवतं? म्हणजे राज ठाकरे देखील नेहमी बोलतात की नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत आपण रियालिटी चेक करायला पाहिजे. पण ज्यावेळेला आम्ही रियालिटी चेक केला, नाल्याचं पाणी कुठल्याही प्रक्रियेविना थेट समुद्रात सोडून दिलं जातं. काय चाललंय मुंबईकरांच्या बाबतीत?
संदीपजी. मुळात बघा, आता आपल्या ज्या सुधा मॅडम आहेत, सुधा सिंग मॅडम आहेत, त्यांनी सांगितलं की महापालिकेचे लेबर कमी आहे, त्यामुळे हा कचरा साचतो. मला असं वाटतं की एक माहिती म्हणून मी सांगतो याच्यामध्ये की महानगरपालिकेचा जो वॉर्ड ऑफिसर आहे किंवा जे जे अधिकारी आहेत त्यांना एक स्पेशल प्रोव्हिजन महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आहे की तुमच्याकडे आत्ता जर लेबर कमी असतील तर तुम्ही तात्पुरते लेबर रोजंदारीवर घेऊ शकता आणि त्याला महापालिका पेमेंट करते. तर मग तुमच्याकडे जर लेबर कमी असतील तर तुम्ही ते तात्पुरते रोजंदारीवरचे रोजच्या याच्यावरचे ते लेबर घेऊ शकत होतात, का नाही घेतले? मुळात विषय आपण समजून घेतला पाहिजे की काम करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आज नाल्याचं जे पाणी आहे ते आपण समुद्रात टाकतो, ते पण तुम्हाला ट्रीट करून टाकायला पाहिजे. त्याचे याच्या संदर्भात एमपीसीबी म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने या संदर्भात महापालिकेला वारंवार नोटीस बजावलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता तुमचं प्लॅन्ट चालू झालेला आहे सगळ्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये वॉटर प्युरिफिकेशन प्लॅन्ट जो चालू केलेला आहे तो. याच्या आधी तो होत नव्हता. डायरेक्ट आपण समुद्रात पाणी, तुम्हाला समुद्रात पाणी सोडताना सुद्धा काही नॉर्म्स पाळायचे आहेत. तुम्हाला हा जो रस्त्यावरचा कचरा आहे, आता तो जर कंत्राटदार नाहीये तिकडे आणि महापालिका स्वतः करते, मला माहित नाही त्या कंत्राटदार आहेत की नाहीयेत ते, पण जर त्या नगरसेवक मॅडम सांगतात तर नसेल तर महापालिकेचा जो अधिकारी आहे त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर कामगार घ्यायला पाहिजे होते, जे महानगरपालिकेकडे अवेलेबल आहेत. का नाही घेतले त्यांनी? याचं उत्तर, कारण वॉर्ड ऑफिसर कुठल्याही मीडिया समोर येत नाही, लोकांसमोर येत नाही, त्याला उत्तर द्यायचीच नाहीयेत. होतो. सुधा सिंगजी, मी आपल्याकडे येतो, मात्र तत्पूर्वी अनिलजी आहेत आपल्याबरोबर, सामाजिक कार्यकर्ते. अनिलजी, आज महापौरांशी ऋतू तावडे यांच्यासोबत आम्ही देखील बोलण्याचा प्रयत्न केला या मूळ समस्येवरती. स्थानिक नगरसेविका काय सांगतात ते तुम्ही ऐकलं, मात्र पालिका यंत्रणा वाढवत नाही म्हणून कित्येक वर्षांचा तुमचा हा अनुभव आहे त्या ठिकाणचा की आपल्याला जुहू चौपाटीवरती गेल्यानंतर कचऱ्याचंच साम्राज्य पाहायला मिळतं. अनिलजी. हो, आम्ही गेले 21 वर्ष बीएमसी बरोबर इंटरॅक्शन करतोय कचरा साफ करण्यासाठी, आणि त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याचं फ्रेमिंग वगैरे सगळ्यात आम्ही इंटरॅक्शन करतो, पण इम्प्रूव्हमेंट काहीच झालेलं नाहीये. आणि हे फक्त प्रॉब्लेम आहे फक्त जुलै आणि ऑगस्ट 2च महिने. तर ते 2 महिने सुद्धा सांभाळून घेत नाहीये बीएमसी. या 2 महिन्यात 900 टन एवढा कचरा येतो बीचवर. आणि दिस इज अ रेग्युलर फीचर, हे काय आजचं नाहीये, दरवर्षी हा येतो. तर बीएमसी ची तयारी असायला पाहिजे. पण आम्ही बीएमसीला एवढं आम्ही त्यांच्या पाठी लागल्यावर ते थोडंसं काम करतात. तर बीएमसीचं ह्याच्यात मोठं फेलियर आहे टू अँटिसिपेट अँड क्लिअर. एक तर हे जे नाला तुम्ही म्हणतात ना, ते रिव्हर्स, त्या नद्या आहेत, दोज आर सीझनल रिव्हर्स. तर त्याच्यात कचरा, नाल्याच्या बाजूला जे स्लम्स आहेत ते कचरा टाकतात. तर बीएमसीचं पहिलं फेलियर इज, तुम्ही लोकांना नद्यात कचरा टाकताना तुम्ही थांबवलं पाहिजे, तुमचं सॉलिड वेस्ट क्लिअरन्स असायला पाहिजे, ते तुमचं फेल होत आहे. दॅट इज फेलियर नंबर 1. सेकंड फेलियर आहे, तुम्ही नाला डिसिल्टिंगचा कॉन्ट्रॅक्ट देतात. ते नाला डिसिल्टिंगचं जर प्रॉपर काम झालं तर हा कचरा बीचवर येणार नाही. पण हा कचरा बीचवर येतो म्हणजे नाला डिसिल्टिंग यू हॅव पेड. तर तुम्ही गार्बेज क्लिअरन्स साठी पेमेंट केलंय, तुम्ही नाला डिसिल्टिंग साठी पेमेंट क्लिअर केलंय, आणि त्याच्यानंतर बीच क्लिनिंग साठी पुन्हा कचरा क्लीन करायच्यासाठी तुम्ही 3 लोकांना पेमेंट करताय, आणि तेही काम पूर्णपणे होत नाहीये. बरोबर आहे अनिलजी. मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये वाया जात आहेत. सुधाजी, हे कोट्यवधी रुपये गेले कुठे? कारण जुहू चौपाटी कचरा मुक्त होने के लिए किन चीजों की खामी है? क्या आपने महापौर ऋतु तावड़े जी से गुहार लगाई थी कभी? आपने पर्यावरण संतुलन से जुड़े कौन से नियमों का उल्लंघन और उस पर उपाय क्या किए जाए? क्या लगता है आपको सुधा जी? क्योंकि करोड़ों रुपए आज भी वेस्ट हो रहे हैं. ये जो अभी हम लोग बातें कर रहे हैं, इसमें अगर हम लोग शुरू से ही ध्यान दिया होता
स्टार्टिंग से कितने साल हो गए, तो शायद इतनी प्रॉब्लम नहीं होती जी। क्योंकि ये जो नाले का अब जैसे प्लास्टिक वगैरह है, प्लास्टिक है, लोग कचरे भी डालते हैं, मेजर नाला है, छोटे नाले हैं, सारे पानी आजकल देखिए बिल्डिंगें जो बन रही है उसके भी वाटर सीधा समुद्र में डाल रहे हैं। तो ऐसे कई चीजें हैं जो बीएमसी को खासकर ध्यान देना है और बीएमसी के साथ साथ हम सभी को मिलके ये करना है। सिर्फ अकेले बीएमसी तो कुछ नहीं करेगी, बीएमसी नहीं करने वाली है, वो चाहे समाज के लोग हो, हम लोग हो, जनता हो, ये सबको सोच के करना है ये। और बीएमसी को ये अभी भी हम ये बात अपनी दोहरा रहे हैं कि ये 4 महीने खासकर जो हमारे बीएमसी के सफाई कर्मचारी हैं, जो जुहू बीच के SWM डिपार्टमेंट खासकर उनके लिए कि उनपे कम से कम आज के डेट में जो पहले उनके होते उससे डबल तिबल वहां पे आदमी को रखना है जो सफाई रखे। और सफाई कोई बड़ी बात नहीं है, 2-3 घंटे में पूरा क्लीन हो जाता है। पर वो क्या करते हैं बीएमसी, आज आप लोग सुबह आए थे बीच पे, आपने देखा होगा, जी जी, आपके यहाँ से मैडम गई थी, वो निकाल के एक साइड करते हैं और वापस बारिश आती है समुद्र में वापस चला जाता है। तो मतलब क्या हुआ, सफाई बरोबर आहे, म्हणजे वेळ वाया जातोय, पैसा वाया जातोय। संदीपजी, काय आहे की पालिकेसाठी मुंबईकरांच्या समस्या आणि जुहू चौपाटीच्या समस्या नव्या नाहीये, पण आता या परिस्थितीमुळे समस्येमुळे मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? बिलकुल निश्चितपणे होते। आणि मला असं वाटतं हा फक्त काही आज तुम्ही जुहू चौपाटी दाखवताय, पण हा काही फक्त जुहू चौपाटीचा प्रश्न नाही। बरोबर, तुम्ही दादर चौपाटीला तीच परिस्थिती आहे, तुम्ही माहीमला गेला तीच परिस्थिती आहे, तुम्ही जुहूला गेला तीच परिस्थिती, तुम्ही गिरगावला जा तीच परिस्थिती आहे। त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्यावर ठोस उपाययोजना जर करायची असेल तर त्या संदर्भात तुमची राजकीय इच्छाशक्ती तर पाहिजेच, त्याबरोबर प्रशासकीय इच्छाशक्ती सुद्धा असली पाहिजे। आणि प्रशासनाची जर इच्छाशक्ती नसेल तर राजकीय इच्छाशक्ती इतकी प्रबळ पाहिजे की त्यांनी प्रशासनाला या गोष्टीसाठी तयार केलं पाहिजे, या गोष्टीसाठी दबाव आणला पाहिजे प्रशासनावर। आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का, याचा निश्चितपणे आपण स्वतःच्या मनाला विचार केला पाहिजे। बरोबर आहे। खरं तर तिघ मान्यवरांसाठी एक शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा। अनिलजी, तुमच्यापासून सुरुवात करतो। मुंबईच्या या प्रतिष्ठित समुद्र किनाऱ्यांचं सौंदर्य आणि स्वच्छता कशी टिकणार आहे त्याची जबाबदारी निश्चिती कुणावरती असायला हवी, तिघांसाठी हा प्रश्न आहे। अनिलजी, हा कचरा दिसणारा कचरा आहे, त्याच्याऐवजी आणखीन इव्हन सुएज जे आहे ते पण रिव्हर्स मध्ये नाल्यामध्ये टाकलं जातं आणि ते सुएज ही जुहूच्या पाण्यावर समुद्राच्या पाण्यात मिक्स होत आहे। तर ह्याच्यासाठी बीएमसीने सुएज ट्रीटमेंट प्लांट बनवायचे 700 कोटी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, पण त्याच्यासाठी जे बॉक्स ड्रेन बनवायला पाहिजे स्लम पासून ते सुएज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत ते बनवलेले नाहीत। तर 700 कोटी खर्च केल्यानंतर पुन्हा ते सुएज ते समुद्रात टाकतील, असं हे बीएमसीचं काम आहे। एका कचऱ्यासाठी 3दा तुम्ही पेमेंट करताय आणि त्यानंतरही कचरा बीचवर येऊन सगळे हॉटेल्स आहेत समोर, सगळे जे टुरिस्ट आहेत ते बघतात आणि इंडियाचं आपलं इम्प्रेशन खराब होत आहे। सगळे टुरिस्ट मुंबईत ओपन स्पेसेस कमी आहेत, तर कमीत कमी 5 लाख टुरिस्ट येतात बीचवर ऑन वीकेंड्स। तर एवढ्या लोकांना इनकन्व्हिनियन्स होत आहे ह्याच्यामुळे। नक्कीच 900 टन कचरा, धक्कादायक आकडेवारी आहे। सुधाजी, अगदी थोडक्यात मुंबईच्या या प्रतिष्ठित समुद्र किनाऱ्यांचं सौंदर्य आणि स्वच्छता कशी टिकणार त्याची जबाबदारी कुणाची आहे? देखिए, ये स्वच्छता अभियान के तहत इसमें सबकी जवाबदारी है। सरकार हमारी तो कर ही रही है, वो चाहे सेंट्रल हो, स्टेट हो, बीएमसी हो। इसमें अब जैसे काफी लोग कितने लोग जाते हैं वहां बीच पे घूमने, आप शाम को बैठेंगे उधर ही हमने खाया, अरे क्या फर्क पड़ता है, पॉलीथीन में उसको जो भी आपके साथ है पैक कीजिए, कचरे में डस्टबिन लगी रहती है, आप उसको वहां डालो, उधर ही खाया उधर ही गिराया सुबह और फिर हम निकल गए। तो ये सारी जिम्मेदारी आती, सिर्फ आप प्रशासन को अकेले हम लोग उन पे जिम्मेदारी नहीं थोप सकते या बीएमसी पे। है गलती बीएमसी की इसमें, क्योंकि इस वक्त उनको जरूरी है
और हम लोग करवा के लेंगे काम, और वो कर भी रहे। पर ये है, अभी आप एग्जाम्पल हम आपको बता रहे हैं, जो देखिए गिरगांव चौपाटी पे वहां क्यों नहीं गंदगी है, सिर्फ जुहू बीच पे क्यों आती है? बीएमसी इसको पता करना चाहिए ना, रीजन क्या है। संदीप वहां तो जी, एकदम जबाबदारी चकाचक नेमकी है, कोणाची? उधर कोई प्रॉब्लम नहीं है, जी सुधा तो जी. इधर क्यों नहीं, यहाँ लोग नहीं रहते? संदीप जी. मुळात आहे की लोकांमध्ये पण तुम्ही जागरूकता आणली पाहिजे. लोकांना पण या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की हे समुद्र किनारे तुमचे आहेत, इथे तुम्हीच येता फिरायला, तर तिथे कचरा तुम्ही टाकला नाही पाहिजे. आणि कचरा टाकायची एक निश्चित तिथे जागा, तिथे डस्टबिन हे तिकडे आहेत की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. समजा मी ठरवलं की कचरा नाही टाकायचा, मला डस्टबिन मध्ये टाकायचा, पण तो डस्टबिन तर असला पाहिजे तिकडे. बऱ्याचदा असं होतं की डस्टबिन ठेवले जातात आणि डस्टबिन चोरीला पण जातात. बरोबर आहे, हा पण आपण प्रकार बघितलाय. वस्तुस्थिती. मला असं वाटतं याच्यामध्ये कोणा एकाचा नाही, पण सगळ्यांनी मिळून या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः महानगरपालिकेने जे कंत्राटदारांना कंत्राट दिले त्याच्याकडे अत्याधुनिक मशीन्स असली पाहिजेत की जे कचरा साफ करतील. होतं काय, इथे किलोवर कचरा उचलला जातो आणि जाताना वाळू पण घेऊन जातात आणि किलो दाखवतात जास्ती, असेही कंत्राटदार आम्ही बघितलेले आहेत. त्यामुळे आता एकतर आणि ह्या ज्या आता आपले कोस्टल रोड झाल्यात, सिलिंग झाल्यात, ह्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता आमच्या दादरचा जो चौपाटी मोठी होती तिथं शिलिंग झाले चौपाटी, तिथे चौपाटी उरलीच नाही. कधी तरी चौपाटी दिसते, कारण शेवट समुद्र तुमचा रस्ता, निसर्ग आहे तो, बरोबर आहे. रस्ता बनवणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं जी काय चौपाटी उरली आहे ती स्वच्छ आपण ठेवली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि प्रशासनाने सुद्धा डोळ्यात तेल घालून जे लोक ही गोष्टी पाळणार नाहीत त्यांना दंड सुद्धा केला पाहिजे. नक्कीच सुधाजी, अनिलजी आणि संदीपजी, धन्यवाद. तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात आणि मुंबईकरांची प्राण असणारी त्या ठिकाणचे बीचेस आहेत, त्या ठिकाणची हवा आहे ती शुद्ध कशी राहावी यासाठी प्रयत्नशील आपण सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे. हेच या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसतं. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.